मंडळी कसं आहे की आता आपण त्या स्टार परफॉर्मन्ससाठी ज्याची वाट बघताय त्यासाठी जात आहोत आणि असं काहीतरी झणझणीत सणसणीत खाल्ल्यानंतर थोडंसं सालस आणि सकस आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे तुमचा थोडासा मूड मी परत जो ग्राफ वरती गेला तो खाली आणायचं काम करणार आहे. अभी हम देखने जा रहे हैं वो प्रोग्राम जिसके हम तहे दिल से इतने टाइम से यहाँ पे वेट कर रहे हैं. हमारे जो सदस्य हैं जो महिलाएं हैं उन्होंने महाराष्ट्र की लोकदरा नाम का एक कार्यक्रम अभी यहाँ पे आपके सामने पेश करने जा रहे हैं. सो यू हैव टू जस्ट कीप क्वाइट एंड यू हैव टू एंजॉय दिस 30 मिनट का एंटायर शो. सो आर यू रेडी फॉर दैट? यस. हाउ इज जोश? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय शक्ती आहे ना या शब्दात, या नावात. नाव घेतल्यावरच अंगात एक प्रकारची वीरश्री संचारते, एक प्रकारची नवीन आत्मीयता येते. आपल्या महाराष्ट्राचा जन्म जरी 1960 साली झाला असला तरी महाराष्ट्राला जवळपास 4,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. असं म्हणतात ज्यावेळेला मगध होते त्यावेळेला ही भूमी इथं होती आणि ह्याला दंडकारण्य म्हणून म्हटलं जात होतं. एवढं असून सुद्धा 450 वर्षापूर्वीपर्यंत आपला महाराष्ट्र पारतंत्र्यच होता. आदिलशाही, निजामशाही असं वेगवेगळे इकडे लोकांची इथे राज्य होती. आणि त्यानंतर उजाडलं 1600 साल. माहितीच असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराजांनी या महाराष्ट्राला एक वेगळी ओळख करून दिली, एक वेगळी आत्मीयता दिली, एक स्वाभिमान दिला, एक नवीन अभिमान दिला. आणि तेव्हापासून आपला हा महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. आज महाराष्ट्र म्हटला की आपल्याला वेगवेगळे जिल्हे आठवतात, त्या जिल्ह्यातली वेगवेगळी माणसं आठवतात. असं म्हणतात की दर 200 किलोमीटरवर महाराष्ट्राची भाषा बदलते, 200 मीटरवर नाच बदलतो, तिकडचा प्रकार बदलतो, तिकडचं खाणं बदलतं. हा जो पूर्ण प्रकार आहे त्यामध्ये आज महाराष्ट्रीयन माणसाने खूप प्रगती साध्य केली आहे. आज जर का तुम्ही बघाल तर महाराष्ट्र म्हटला की आठवतं छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र म्हटला की आठवतं गणपती बाप्पा, महाराष्ट्र म्हटलं आठवतं पुरणपोळी, श्रीखंड आणि महाराष्ट्र म्हटला की आठवतं कलाविष्कार, लावणी. पण लावणीपेक्षाही अनेक विविध कलाप्रकार या महाराष्ट्रात आहेत आणि त्याची एक ओळख आता आपण तुम्हाला देणार आहोत. जे कष्टकरी शेतकरी वर्ग होता महाराष्ट्राचा, ह्यांना त्यावेळेला एक तर गरीब माणसं इथे ते असताना देखील त्यांचा जो विरंगुळा होता तो होता हे लोककला. इकडच्या ज्या लोककला ज्या सकाळपासून सुरू व्हायच्या आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्यापर्यंत त्यांचं मनोरंजन करायला त्यांना भाग पडायच्या. ह्या ज्या लोककला त्यांना फक्त विरंगुळाच नाही तर एक नवचैतन्य द्यायचा. कुठल्या कुठल्या लोककला आहेत या, त्यातला काही निवडक लोककला आता तुमच्यासमोर इथे पेश होणार आहे. त्यातलीच एक पहिलं म्हणजे भुपाळी. आपण पहिल्या प्रकाराकडे वळतोय. भुपाळी इथल्या शेतकरी वर्गाची जी सोनेरी सकाळ आहे ती सुरू व्हायची मधुर संगीताने, भुपाळीने. भुपाळी म्हणजे पहाटे देवाला जागे करण्यासाठी म्हटलेली गाणी. हा एक परंपरागत गाण्याचा प्रकार आहे जो भूप रागात होतो. आणि हा जो भूपराग आहे हा पहाटेच्या वेळी अतिशय वेगळा वाटतो. जस्ट विचार करा, पहाटेची झुंजमुंज वेळ, फक्त 2 सेकंद डोळे मिटून विचार करा की पहाटेची झुंजमुंज वेळ आहे. हवेत छान गारवा पसरला आहे, झाडावर पक्ष्यांची किलबिल सुरू आहे, पूर्वेला तांबडं फुटू लागलंय, लांब कुठेतरी कोंबडा मोठी बांग देतोय. घरातली ती मात्र खूप आधीच उठली आहे. घरातलं अंगण शेणाने सारवत तिच्या मुखातून भुपाळीचा हा सूर अख्ख्या असं म्हणतात दरवळतोय. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाली,
खिलवतरी वनमाली तुझया चळे नेत्र आला घनश्याम सुंदरा. ह्या सुंदर भूपाळीनंतर आणखीन एक सकाळी प्रहरी एक जण येतो. तुम्ही पाहिलाच असेल, वासुदेव. हा महाराष्ट्रातला आणखीन एक संगीत प्रकार आहे. भूपाळीच्या सुंदर स्वराने पहाटेचं स्वागत केलेलं असतानाच अंगणासमोर हा येऊन हा उभा राहतो. वासुदेव म्हणजे सकाळी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग, गवळणी इत्यादी गाऊन दान करणारा एक कलाकार, दान मागणारा एक कलाकार. साक्षात कृष्ण वंशातील कृष्णाचे भक्त म्हणून घेणारी जमात, त्या कृष्णाचं प्रतीक म्हणून कपाळावर गंध, मोरपिसाचा उंच टोप, घेरदार जगा, खांद्यावर उपरणं, कमरेला झोळी, एका हातात चिपळी, पायाला घुंगरू अशा वेशात आपल्या लयबद्ध आवाजात देवाची महती सांगत फिरतो. आपल्या मधुर आवाजात हा गात गात गल्लोगल्ली हिंडतो. त्याचा आवाज ऐकला की पोरटोरं बोलतात, अरे वासुदेवाला, चला आपण स्वागत करूया. अरे वासुदेवाला, अरे वासुदेवाला, अरे वासुदेवाला. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. संग ईर्षा धरतोय अंधार गा अंधार. उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. थोडासा नामशेष होणारा हा वासुदेवाचा प्रकार, मला वाटतं शासन दरबारी ह्या वसुदेवासाठी काहीतरी योजना नक्की आखून हिचा हा जो प्रांत आहे, ही जी जमात आहे, ह्याला पण पुढे आणायला गेलं पाहिजे. आता आपण पुढच्या संगीत प्रकाराकडे वळतोय, ते म्हणजे नमन. ह्या संगीत सभातील पुढचा प्रकार नमन, नावाप्रमाणेच नमस्कार दर्शवणारा. एखादं शुभ कार्य चूक होण्यासाठी देवाचा धावा, चूक न होण्यासाठी देवाचा धावा नमन या प्रकाराने केला जातो, ज्यामध्ये सूत्रधार हा एक प्रमुख वक्ता असतो. तुम्ही पाहिलंच असेल की साधारण 12 किंवा 16 नमनं गायली जातात. 18व्या शतकात म्हणे श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे पुढे 2 भाग झाले. त्यातला एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात, तर दुसरा नमन प्रकार म्हणून उत्तर कोकणात रंगरूपाला आला. या लोकसंगीतासाठी साधारण 30 ते 40 कलाकार असतात, जेव्हा ते 2 रांगेमध्ये उभे राहतात. डोक्यावर रंगबिरंगी पगडी, घेरेदार पोशाख घालून हातातील टाळ आणि मृदुंग या ठेकावर ही गाणी गायली जातात. नमन या लोककला प्रकारात कलाकार अनेक सोंग आणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सोंग असतं ते गणपती बाप्पाचं. चला तर बघूया आज आपल्याला ह्या स्टेजवर नमनासाठी कुठलं सोंग येतं येते. पायाला नमना हो करीतो वंदना, पायाला नमना हो, पायाला नमना. तुम्ही ऐका हो गुणजना, मी करीतो कथना. पायाला नमना हो, पायाला नमना. पायाला नमना हो करीतो वंदना, पायाला नमना हो, पायाला नमना. तुम्ही ऐका हो
करीतो कथन अरे हो पहिलं नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुरुजन आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन गणपती आला न नाचून गेला रे गणपती आला न नाचून गेला नटवार पार माग झाला रे नटवार पार माग झाला गणपती आला न नाचून गेला रे गणपती आला न नाचून गेला अरे हो पयला नमन हो करीतो वंदन पयला नमन हो पयला नमन पयला नमन हो पयला नमन पयला नमन हो पयला नमन बाप्पाचे ह्या नमनानंतर आणखीन एक विशेष प्रकार जो आपल्यापैकी खूप लोकांना आवडतो. तुम्ही बघितलं असेल की लग्न झाल्यावर एक मोठी सुट्टी तुमचे जे एम्प्लॉईज असतात ते मागतात आणि परत एकदा सुट्टी मागतात आणि त्यांचं कारण असतं मी गावी चाललोय गोंधळाला. गोंधळ माहिती आहे की नाही, ऐकलंय की नाही? एक विलक्षण प्रकार आहे हा. लग्न इत्यादी शुभप्रसंगी किंवा देवाचा धावा करण्यासाठी गोंधळ घातला जातो असं म्हणतात. पुरातन काळात शुंभ आणि निशुंभ अशा दैत्याने त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगणांनी आदिमाय शक्तीची विविध वाद्यांच्या नुसार एकत्र करून एक जोरदार आवाज केला होता. त्या नादसुरामध्ये देवाची आळवणी केली होती. अर्थात यालाच गोंधळ म्हणतात आणि हा गोंधळ तेव्हापासून खूप प्रसिद्ध आहे. गोंधळ तुळजाभवानी आणि रेणुका माता या देवीच्या संदर्भात घालण्याची एक प्रथा आहे. अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा अशा वेशभूषित असलेला गोंधळी हातात असलेली संबळ आणि तुंतुणाच्या सहाय्याने देवीला साथ घालतो. नंतर सर्व देवांना आर्जव केलं जातं, दिवटे पेटवले जातात आणि देवाचा हा गोंधळ सकाळ होईपर्यंत चालू असतो. चला अनुभवूया. अगधावा ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधावा ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला गे अन अंबाबाई गोंधळाला गे तुळजाभवानी गोंधळाला गे अन काळूबाई गोंधळाला गे. शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ आई करवीरवासिनी तुझा गोंधळ. बाघावर बैसुनी अंबा आली गे साध ऐकून माझी अंबा आली गे. भक्तीचा आवाज चढविला ग साज आज संबळ
तुझं करीतो गजर राहू नजर गोंधळाला ये चोळी बांगडी वाहिनी गोडवा गाईन गोंधळाला ये आई सुखाचा सागर मायाचा काजर गोंधळाला ये प्रलयातुनी जगा प्रलयातुनी जगा आई तूच तारिले वळतेच आज संबळाला गे अंबाबाई गोंधळाला ये अगं अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अगं काळूबाई गोंधळाला ये अंबाबाईचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो अंबाबाईचा. महाराष्ट्रातल्या किती किती वेगवेगळ्या कला आहेत ना, अशा वेळेला थांबूच नाही, संपूच नाही, तर आणखी थोडं काहीतरी मिळावं, परंतु नाही, त्याच्यामध्ये खूप काही आणखीन थांबलंय, खूप काही आधी राहिलंय. पुढचा कला प्रकार आहे वाघ्या मुरळीचा. महाराष्ट्रातील लोककलेचा हा एक विलक्षण नृत्य प्रकार आहे. या नृत्य प्रकारात पुरुष याला वाघ्या म्हणतात आणि स्त्रियांना मुरली म्हणून संबोधित केलं जातं. जेजुरी येथील खंडोबा देवाचे हे उपासक आणि देवाच्या आराधनेसाठी केलेलं नृत्य म्हणजे वाघ्या मुरली. असं म्हणतात की जेव्हा हे वाघ्या मुरली नृत्य होतं त्यावेळी जो वाघ्या असतो हे एक कांबळी असते, त्याच्यावर लोखंडी चैन असते किंवा साखळी असते, त्या साखळीला ते एका विशिष्ट प्रकारे ओढतात. जर का ही साखळी तुटली तर म्हणे देवाचे तुम्हाला आशीर्वाद आहेत, नाही तुटली तर तो शुभशकुन मानला जात नाही. पिवळे पितांबर, कपाळावर भंडारा आणि पदराला बांधलेली घंटी वाजवत मुरली नाचते, तर हातात दिमडी घेऊन मुठी मुठीने भंडारा उधळत हब हब म्हणत वाघ्या तिला साथ देतो. देवदेवतांच्या जागरणाचं यावतन खूपच भारी असतं. चला तर बघूया वाघ्या मुरली. दरबारी ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. मुरळी नाचती नाचती तालावरी, मुरळी नाचती नाचती तालावरी, वाघ्या गातो या तुम्हीच्या ठेक्यावरी. मुरळी नाचती नाचती तालावरी, वाघ्या गातो या तुम्हीच्या ठेक्यावरी. एका झटक्यात लंगर तोडितो, एका झटक्यात लंगर तोडितो, देऊन ललकारी देऊन ललकारी. ए सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. वाघ्या मुरळी भंडारा उधळी, वाघ्या मुरळी भंडारा उधळी, येऊन तुझ्या दरबारी, येऊन तुझ्या दरबारी. ए
सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी ये सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी येळकोट 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 येळकोट. हे मंडळी, आता ना एक नवीन प्रकार तुम्हाला मी शिकवणार आहे. तुम्ही बघितलाच असेल, खूप झाक प्रकार आहे बाबा हा, एकदम कोकणातला आहे, तो म्हणजे बाल्या डान्स. आर वी रेडी फॉर बाल्या डान्स? तर हा प्रकार सगळ्यांना माहितीच आहे. ह्यात कलाकार मंडळी जी असतात ही गोलाकार एक प्रकारचं नृत्य करतात. ह्या नृत्य प्रकारात जो ढोलक असतो, जो ढोलकवाला असतो, तो मध्यभागी बसतो आणि सगळे त्याला चौफेर फेर धरून नाचतात. ह्याच्यामध्ये जे ढोलकं पण असतं ते एका विशिष्ट प्रकाराने वाजवलं जातं. म्हणजे त्याची जी काळी बाजू असते ती अशी उभी ठेवून वाजवली जाते, त्याला चेंगाटी पण म्हणतात. बाल्या नाच या प्रकारात शक्तीवाले आणि तुरेवाले असे 2 पंथ देखील असतात. आणि बाल्या डान्सची ही डबलवारी सुरू झाली की एक एक सवाल जवाब चालू होतो आणि मग पूर्ण रात्रभर एक वेगळ्याच मजेत, एक वेगळ्याच लहीत हा बाल्या डान्स सुरू होतो. तर मंडळी तयार का? यू होऊन जाऊ दे बाल्या डान्स. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे शिवपुरा चांगेबुवा वाकवली गजानन बुवा कविराज माझे नडगवा गोपी नामदेव वजबुवा गुरुनाथ माझे ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे बोल 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 बजरंग बली की गण धाव रे मला पाव रे गण धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गण धाव रे मला पाव रे गण धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गण धाव रे मला पाव रे गण धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गण धाव रे मला पाव रे गण धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे ध्यानी मनी नाव तुझे ठसू दे माझी वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे तुझ्या प्रेमाचं किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला दाव रे धाव रे मला पाव रे गण धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचं किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गण धाव रे मला पाव रे गण धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचं किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे अगदी कोकणात गेल्यासारखं वाटलं ना गणपती बाप्पाच्या काळात. अतिशय सुंदर हा एक नाचाचा मिलाफ असतो
आणि एक जर का तुम्ही बघितलं असाल ना तर प्रत्येक मराठी गाण्याला हे देवाशी कनेक्ट केलेलं आहे त्यांनी. प्रत्येक मगाशी पण वाघ्या मुरळी झाली, नमन झालं किंवा आताचा बाला डान्स झाला, हा सगळे हे भाव आहेत, हे कुठेतरी या प्रकृतीशी निगडीत आहेत, त्या प्रकृतीशी अटॅच आहेत. असंच एक पुढचं जो नृत्यविष्कार आहे तो म्हणजे जोगवा. जोगवा ही देवीच्या उपासनेची एक संकल्पना आहे. हा एक पुन्हा जबरदस्त कार्यक्रम असतो. मी इकडे जे मुलं आहेत त्यांना थोडंसं पाठी बसायला सांगेन, कारण या जोगवामध्ये खूप खूप काही भंडारा उधळला जाणार आहे. तर जोगवा मागणं म्हणजे भिक्षा मागणं किंवा कृपाप्रसाद मागणं. देवी म्हणजे अंबा, भवानी, रेणुका यांच्यासमोर पदर पसरून प्रसाद मागितला जातो. जोगवा मागणाऱ्या पुरुषांना जोगते आणि महिलांना जोगतेनी असं संबोधलं जातं. या प्रदेतील लोक या संस्कृतीचे उपासक मानले जातात. देवीच्या रूपाने जी मागितलेली भिक्षा असते, हा जो प्रसाद असतो तो कोरडा प्रसाद शिजवून भक्षण करण्याचा यांचा वहिवाट असतो. या नृत्य प्रकारात देवीची आर्त स्वरूपात आळवणी केली जाते. तिच्या नावाचा उदो उदो केला जातो आणि सकल भक्तांना तिचा कृपाप्रसाद मिळून सर्वांनी तिचं रक्षण करावं अशी एक आळवणी देवीकडे केली जाते. हा जोगवा हा एक वेगळाच थरार आहे. हा थरार अनुभवायला तयार होऊया. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. आलू जागर जागर डोंगर माथ्याला, आलू जागर जागर डोंगर माथ्याला. हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर एकूण उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर एकूण उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळी झुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळी झुलत. नाद आला ग जीवाच्या डोंगराला, नाद आला ग जीवाच्या डोंगराला. हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर एकूण उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर एकूण उघड देवी दार.
हा जोगवा वातावरण रम्य करतो, वातावरण उत्साही करतो. आणि असाच एक दुसरा नृत्य आविष्कार आहे, तो म्हणजे मंगळागौर. ऐकलीच असेल तुम्ही. जेवढं जोरदार हा जोगवा असतो त्याच्यापेक्षा वेगळ्या कलाकृतीकडे मंगळागौर घेऊन जातं. हा एक कोकणातील, मुलांनो शांत राहा, कोकणातील एक सलस सकस आणि महिलांना हवावासा असा हा नृत्य प्रकार आहे. मंगळागौरीची पूजा श्रावण महिन्यात येणाऱ्या मंगळवारी सुवासिनी नटून थटून करतात. मंगळागौर हे एक प्रकारचं व्रत पण आहे, जे नवविवाहित महिला आपल्या जोडीदारासाठी करतं. या व्रतादरम्यान सकाळी पूजा होते आणि रात्री पारंपरिक असा नृत्य आविष्कार असतो. मंगळागौरीचं वैशिष्ट्य असं की हा एक वेगळ्याच प्रकारचा डान्स आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नुसतं नाचच नाही, तर अंग मेहनत पण पुष्कळ असते. महिलांची दमछाक करून शारीरिक कसोटीही हा एक नृत्य प्रकार बघतो. हे नृत्य एक प्रकारचा खेळही असल्यामुळे शारीरिक व्यायाम होऊन एक नवचैतन्य निर्माण होतं. मंगळागौरीचा हा प्रकार मला वाटतं दररोज सकाळी 6 वाजता सगळ्यांनी आपापल्या घरी केलात तर तुम्हाला व्यायामशाळेत जायची किंवा कुठलीही योग करायची गरज नाही, याची मी खात्री देतो. पाहूया मंगळागौर. जय देवी मंगळा गौरी कुमारीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी. जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. भुवर भेंडी भुवरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन गेली हिलार. सर सर गोविंदा येतो मजबरी गुलाल पेटीतो. या बाई झिम्मा नाचाया आमच्या वीरा घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू. खरंच बघताना पण तुम्हाला दमायला झालं असेल. विचार करा. आणि ह्याच्यामध्ये पण आणखीनही आहेत, बसफुकडी आहेत, खूप वेगवेगळ्या बसून खेळायचे, उठून खेळायचे असे प्रकार असतात. परंतु महिला एवढ्या डान्स करतात आणि त्यामुळे आम्ही सिलेक्टिव्हच हे प्रकार निवडले. आता आपण पुढच्या आणखी एका अनोख्या नृत्य आविष्काराकडे वळणार आहोत. आणि मराठी सिनेमातून खूप तुम्ही पाहिलं पण असेल. काही क्लू पुढचं कुठलं असेल? एकदम बरोबर, लावणी. सुमारे 1560 या शतकापासून लावणीचा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये घुमू लागला. ढोलकीची ताप, तुणतुणे आणि दिलखेचक नृत्य हा प्रकार सर्वांना हवाहवासा वाटू लागला. लवण म्हणजे सुंदर आणि ह्या शब्दावरून लवणगीत म्हणजे सुंदरता विशद केलेलं गीत म्हणजेच लावणी असा लावणीचा प्रवास सुरू झाला. एका स्त्रीचं लावण्य या नृत्य प्रकारात वेगवेगळ्या शब्दाने ध्वनित होत गेलं. आज महाराष्ट्र बोलला की लावणी हा प्रकार कोणालाही ताबडतोब आठवतो.
आणि याला प्रसिद्ध करायचं काम जसं मी मगाशी बोललो मराठी सिनेमाने केलं. वाद्याचा बेमिसाल मिलाफ असलेल्या लावण्या आजही दर्दी लोकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. एकदा का ढोलकीवर टन 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 अशी थाप पडली की कान आणि डोळे आतुर होतात आणि एक विलक्षण मोहक नृत्य प्रकार सगळ्यांना अनुभवायला मिळतो. होऊन जाऊ द्या लावणी. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला हातन गलाव माझ्या साडीला. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला हातन गलाव माझ्या साडीला. किरत माझी ते कणी सुरत नाही हातात कुणाच्या नजरा. माझी पाठ हाय गोरी माझं रूप लई भारी नटे सावरी म्हणून हो गजरा. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी. अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. कशाने सख्या सजनो सांग लुक लुक नारा देवा बनवा जिव्हारे धुमसल रायाची रात भर आता नवा. नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची धरणी टाकी नखराची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजूक छम छम घुंगराची. बाण नजरात लागे होली अवतरली सुंदरा. रात रंगीन ती रंगुरींची सांस शिनगार हाले उरी. सूर तालात मी दंगुनी आले तारांगणी चंद्रा. चैत फुलवेची रात आज आणि या भरात धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवकित कसं जीव झाला येडा पिसा त्याचं नाही भरवस तोल राहीना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले. राया सोडात तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना. मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा. मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा. मला जाऊ द्या न वाजले की बारा. मला जाऊ द्या न वाजले की बारा. मला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा. अहो जाऊ द्या न घरी. वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा. रेशमाच्या रेगांनी ही लावणी सुरू झाली होती. रेशमाच्या रेग्यांनीपासून रेग्यांच्या अनुजापर्यंत ही लावणी येऊन थांबली आणि हा काही एक दिलखचक परफॉर्मन्स झाला. एकदा जोरदार टाळ्या परफॉर्मन्ससाठी झाल्या पाहिजेत. आवडलं की नाही?
आता आपण जरा थोडंसं सागर किनारी जाऊया. तिथे आपली कोळी बांधव वाट बघत आहेत. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीत आपल्या विलक्षण बोलीचालीतून पेहरावातून नजरेसमोर उभे ठाकणारी एक वेगळी जमात, कलरफुल जमात म्हणजे आपले कोळी बांधव. समुद्राच्या बेभरवशाच्या अतिशय जोखमीच्या कामातून फावल्या वेळात वेळ काढून आपला सांस्कृतिक वारसा या कोळी बांधवांनी फार जपला आहे. त्यांच्या या नृत्य प्रकारात त्यांचा पेहराव रंगबिरंगी आणि नेत्रसुखद असतो. आपल्या गाण्यात आपल्यावर प्रेम करणाऱ्या समुद्राची तारीफ करायला ते कधीही विसरत नाही. ही तारीफ करताना आपल्या लाडक्या एकविरा आईने आपल्याला आशीर्वाद देत सर्व बांधवांचं भलं करावं अशी साथ ते मनापासून घालत असतात. हे कोळी बांधव आपल्या नृत्यात व्यक्त करताना सागराची भेभानता आणि लय याचा उत्कृष्ट मिलाफ आणतात. एकदा बघूया पण काय म्हणतायत आज या सागरावर कुठलं तुफान येत आहे ते. हा जो कोळी डान्सचा हा जो प्रकार आहे मगाशी पण तुम्ही पाहिलं, याच्यामध्ये एक नेत्रसुखद जी काही त्यांची रचना असते त्या रचनेपेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी ते सागराशी आळवणी करतात. त्यांचं काम किती बेभरवशाचं असतं. प्रत्येक वेळा समुद्रावर जायचं, होड्या आतमध्ये खोलवर न्यायच्या. 2-2 महिने, 1-1 महिना पूर्वीच्या काळी लोक यायची नाही. त्यांचं काय होईल, कसं होईल, घरच्या गृहलक्ष्मीला काही माहिती नसायचं. यावेळेला एकच व्यक्ती असायची, ती म्हणजे एकविरा आई. तिच्यावर पूर्ण ते सगळं विसंबून जायचं. तिच्यावर पूर्ण त्यांची माया ठेवायची. त्या तिची कृपादृष्टी आपल्याला होईल आणि आपल्याला ह्या सर्व याच्यातनं ती बाहेर काढेल याच्यावर त्यांचा नितांत विश्वास असायचा. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये ही लयबद्धता त्यांच्या देवीशी येऊनच पुढे गेलेली आहे. पाहूया हा एक कोळी डान्स. मी ऐकली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतून टोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आली हिरो कर बाजारची तयारी. निसर्गाची टोपली माथ्यावर ठेवून तुझा बाजारी. भेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला. जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला. लिंगालाय सोन्याचा मान देवाला दर्याचा. देवाला गल्ल तो दर्याला नको तुझा पारू घराला. आज सणाचे दिसाला निघालाय जमानीला. बोलियो कशी रंगतवा ओढ करलंय धंद्याला न जाऊचा मावऱ्याची रस हानवला. या कोली बाऱ्याची शान आई तुझ देऊला. या कोली बाऱ्याची
मंडळी, आता आपण झुकतोय शेवटाकडे. हा शेवटचा कलाप्रकार आहे तो म्हणजे दिंडी. दिंडी म्हणजे देवाला भेटण्यासाठी जाताना घातलेली साथ, देवाला भेटायला जाताना आलेल्या आनंदाचं प्रकटीकरण. एका विशिष्ट दिवशी अनेक भक्तगण एकत्र येऊन देवाला भेटण्यासाठी जातात. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरनिराळ्या संतांच्या आणि देवांच्या पालख्या पंढरपुरात पांडुरंगाच्या भेटीला निघतात. अनेक वारकरी तहानभूक विसरून आपल्या माऊलीच्या दर्शनाला कासावीस होऊन जातात. हातात टाळ, मृदंग, डोळ्यात विठूची मूर्ती, मनात असलेली भक्ती आणि उत्साहाचा हा संगम पंढरपुरी पोहोचतात शिघेला पोहोचतो. विठूचा गजर होतो, पाय बेभान होतात आणि एकच स्वर मनामनात रुजू घालतात, ते म्हणजे माऊली. आणि इथे आता माऊलीचं आपल्याला दर्शन होणार आहे. त्यासाठी ही काही फुलं आहेत, ताटं आहेत. प्रत्येकाने मला वाटतं पाठी जर का फिरवलीत प्रत्येकाकडे पोहोचेल असे बघा. विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला इथे काही वेळातच होईल आणि आपल्या जागेवरून विठ्ठलाला मनोभावे पूजा करून तुम्ही ती फुलं वाहू शकता. अशी ही दिंडी, सांस्कृतिक दिंडी, त्याचं हे अंतिम स्वरूप खूप मनमोहक आहे. एन्जॉय करा. आणि प्रत्येकाकडे ही फुलं पाठीमागे जातील एवढं बघा. आपल्या जागेवरूनच फुलं वाहा, कारण विठ्ठलाचं दर्शन हे प्रत्येक वारकरी व्यक्तीला हवं असं वाटतं. एवढंच नव्हे, तिथं प्रत्येकाच्या मनात एक विठ्ठल दडलेला असतो. तो बाहेर काढण्यासाठी, त्याला प्रकट रूपात पाहण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंगामध्ये निर्माण होईल. मी काही बोलायला लागणार नाही. हात आपसूक तुमचे एकमेकांवर वादवले जातील. हातामध्ये फुलं असेल तर ते उधळले जातील. एवढं ह्या विठूचं प्रताप आहे, एवढ्या या विठूचा लोकांपर्यंत पोचलेली माया आहे, एवढी ह्या विठूची कृपादृष्टी आहे. तर या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी नतमस्तक होऊया, जाऊया माऊलीकडे. माऊली 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 माऊली. अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला कावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट खेळा भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. आस म्हणती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नावावली. तुझे नाव तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची विठू माऊली.
गुजबम्स आणि फक्त गुजबम्स, एकदा स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे या परफॉर्मन्ससाठी. अतिशय दिलखेचक, अतिशय मेहनतपूर्व आणि तुमची ही मेहनत पूर्ण दिसून आली या गेल्या 35 मिनिटामध्ये. आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो आहोत. एक टोटल सायलेन्स प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी.